धनंजय मुंडे आणि जरांगेंच्या वादामध्ये करुणा मुंडेंची उडी। धनंजय मुंडेला प्रतिज्ञापत्र कळतं का? करुणा मुंडेंचा सवाल। जरांगेंना जीआर तरी कळतो का? धनंजय मुंडेंची टीका। बूथ कॅप्चरिंग करून मेलेल्याचं मतदान दाखवून तुम्ही जिंकलात। करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप। मला पाडीत म्हणणाऱ्या जरांगेंना सांगा 1,44,000 निवडून आलोय। धनंजय मुंडेंनी केली होती टीका। धनंजय मुंडेंच्या विरोधातील सर्व पुरावे घेऊन करुणा मुंडे माझ्याकडे आल्या होत्या, पण मी बाईच्या आडून लढणारा माणूस नाही। माझ्यात समोरासमोर लढण्याची हिंमत। जरांगे यांचा निशाणा। जरांगे मला परळीचा चष्मेवाला म्हणतो। चष्मा आवडलाय तर घेऊन जा। धनंजय मुंडेंचा टोला तर तुझ्या रक्तानं भरलेला चष्मा तुलाच राहू दे। जरांगेंचा पलटवार। गोपीनाथ मुंडेंचा वारसा म्हणून गरीब ओबीसींसाठी काम करा। भुजबळांचा धनंजय मुंडेंना सल्ला। तर भुजबळ काय बोलले ऐकलं नाही। पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया। भाजपनं मला टार्गेट करण्यासाठीच भुजबळांना माझ्यावर सोडलं। वडेट्टीवारांचा गंभीर आरोप। बीडमधील ओबीसी मोर्चात वडेट्टीवारांची जुनी क्लिप दाखवत भुजबळांचा निशाणा। मी वडेट्टीवारांना कशाला टार्गेट करू? वडेट्टीवारच आपली भूमिका सारखी बदलतायत म्हणून आम्ही जाब विचारतोय। छगन भुजबळ यांचं उत्तर। आमच्या डीएनए मध्ये ओबीसी मुख्यमंत्र्यांकडून या अगोदर स्पष्ट। भुजबळांना भेटून समजावून सांगणार। दिवाळीनंतर ओबीसी नेत्यांशी चर्चा करणार। विखे पाटलांची प्रतिक्रिया। भुजबळांनी आधी सुद्धा अनेक ओबीसी मेळावे घेतले। बीडमधील मेळाव्यामधून सुद्धा भुजबळांनी त्यांची भूमिका मांडली असावी। पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया। जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणाला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती मिळणार। कोर्टाच्या सुनावणीपूर्वी सीएम स्थगिती देणार। सूत्रांची माहिती तर मुरलीधर मोहोळ उद्या आरोपांवर बोलणार। जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी बोर्डिंगच्या विद्यार्थ्याकडनं हायकोर्टामध्ये याचिका। 13 नोव्हेंबरला सुनावणी। धर्मादाय आयुक्त विश्वस्त मंडळ आणि सरकारच्या विरोधात याचिका। व्यवहारापूर्वी विश्वस्त चकोर गांधींचा। बीडमधील उपसरपंचाच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या पूजा गायकवाडचा जामीन फेटाळला। पूजानं अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्यामुळे गोविंद बर्गे। दिवाळीच्या निमित्तानं खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी। मुंबईतील दादर मार्केट आणि नागपुरातील बाजारपेठा गर्दीनं फुलल्या। खरेदीसाठी नागरिकांची लगबग। मुंबईत रात्री 10 वाजेपर्यंतच फटाके वाजवण्याची परवानगी। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 12 वाजेपर्यंत सूट। आवाजाची मर्यादा मोडल्यास पोलीस कारवाई करणार। दिवाळीच्या निमित्तानं शेअर बाजार सलग 4 दिवस बंद राहणार। बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये 4 दिवसांची सुट्टी जाहीर। 21 ऑक्टोबरला मुहूर्त ट्रेडिंग। ऑपरेशन सिंदूर फक्त एक ट्रेलर। पाकिस्तानच्या जमिनीचा प्रत्येक इंच भाग आमच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या कक्षेत। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला मोठा इशारा।